ज्या वेळेस स्कूलच्या मैदानावरती तू सगळे स्पोर्ट्स खेळत होतात, पण क्रिकेटवरतीच कॉन्सन्ट्रेट करावं असं कोणत्या क्षणाला किंवा कोणत्या वर्षी वाटलं की हे प्रोफेशन म्हणून मी घेऊ शकतो? हां, म्हणजे असं पिन पॉईंट जास्त नाही सांगता येणार, बट मी जेव्हा असं गल्लीमध्ये वगैरे खेळायचो, तेव्हा 1-2 वेळा मी पाहिलेलं की असं व्हाईट कपडे घालून चाललेत मुलं, किडबॅग घेऊन चाललेत. सो मला ती क्युरिओसिटी होती की कसं असेल ते. सो ते मला एक्सपिरियन्स करायचं होतं. सो मग तेव्हा मी हट्ट धरला की मग नाही, मला प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं आहे, मला क्लब जॉईन करायचं आहे. हे काय वय होतं त्यावेळेस तुझं? काय 12-13 काहीतरी असेल, जास्त आठवत नाही मला. आणि पण तू अंडर 14 खेळलास हो महाराष्ट्रात, हो. आणि मग त्याच्या पहिली ती महाराष्ट्राची मॅच अंडर 14 तुझ्या करता, म्हणजे आपण स्टेट रिप्रेझेंट करतोय, महाराष्ट्रासाठी खेळतोय, हे सगळं काही कळत होतं त्या वयात? खरं सांगायचं म्हणजे तर नव्हतं कळत मला, कारण की मी फक्त खेळत होतो. आणि त्यामध्ये मी स्टेट पण खेळलो. मग ते नंतर मला रिअलाइज झालं की आपण जेव्हा थोडंसं कळायला लागलं तेव्हा रिअलाइज झालं. बट ती चांगली एक गोष्ट होती की जेव्हा माहीत नसतं तेव्हा आपण आणखी चांगलं करतो, मला वाटतं. यशस्वी प्लेअर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. हीच मूल्य जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन.